महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। थांब्यावर वाहतुकीची कोंडी। कार्यकारी संपादक बी.डी. सवडे पाटील। टेंभुर्णी जाफराबाद ते जालना हायवेवर टेंभुर्णी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस थांब्यावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। याकडे स्थानिक पोलिसांनी विशेष लक्ष वेधून वाहतूक सुरळीतपणे करावे। वाहतूक कोंडीची कारणे: जाफराबाद जालना हायवे रोडवरील टेंभुर्णी बस थांबा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची वर्दळ वाढल्याने दुचाकी फोर व्हीलर वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते। हायवे रोडवरील चहूबाजूनी दुचाकी फोर व्हीलर गाड्या उभ्या असलेल्या वाहतुकीची कोंडी होते। मुख्य रोडच्या कडेला असलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या दुकानासमोर गाड्या उभ्या करू नाही समज द्यावा। सूचना: स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन या वाहनधारकांना शिस्त लावावी। बस थांब्याजवळ जास्त वेळ गाड्या उभ्या असणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून शिस्त लागेल। महिला प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो, यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष वेधून रोडवरील उभ्या दुचाकी फोर व्हीलर वाहनांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी पावले उचलावे। लोकप्रतिनिधींची भूमिका: गावातील लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा या वाहतूक कोंडीवर लक्ष देणे आवश्यक आहे, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे। स्थानिक लहान मोठ्या व्यावसायिकांनी यांनी सुद्धा आपल्या दुकानासमोर वाहने उभे करण्यासाठी वाहन चालकांना सूचना द्यावे, अशी मागणी जोर धरीत आहे। टेंभुर्णी येथील बस स्थानकावरती ज्या गाड्या उभ्या असतात, ज्यांच्यामुळं वाहतुकीला कोंडी होते, अशीच परिस्थिती आज सकाळी 11:30च्या दरम्यान झाली। टेंभुर्णी शिवाजी चौकामध्ये जाफराबाद आगाराची सिडको बस ही त्या चालकाने आणि वाहकाने अक्षरशः चौकापासून तर कल्याणकरच्या हॉटेलपर्यंत चालत जसं काय एखादी रेल्वे चालली आणि त्यामागे वयोवृद्ध महिला, वयोवृद्ध पुरुष, लहान लेकरं हे धावू राहिले। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना विनंती केली का तुम्ही गाडी एका ठिकाणी कुठेतरी थांबावं। अशातच कंडक्टरने परत बेल मारली आणि पुन्हा गाडी पुढे गेली। त्यामध्ये एक महिला पडली आणि तिच्या पायाला थोडंसं दुखापत झाली। परंतु अशी जर अवस्था जाफराबाद बस आगाराची असेल आणि जाफराबाद बस आगाराचे वाहक आणि चालक अशी मनमानी करीत असेल, याच्यावरती कुठेतरी चोख बसायला पाहिजेत। आणि या वाहक आणि चालकांना एक आमची विनंती आहे आणि आगार प्रमुखाला विनंती आहे की आपण जाफराबादहून जेव्हा बस निघते त्यावेळेस टेंभुर्णी हे मोठं गाव आहे आणि गावातून बस स्टॉपापर्यंत येण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना, महिलांना आणि पुरुषांना वेळ लागतो। त्यामुळे कुठेतरी 1-2 मिनटं 5 मिनटं त्या ठिकाणी बस थांबावी, जेणेकरून त्या प्रवाशाची धावपळ होणार नाही। अशामध्ये आज अशी परिस्थिती झाली की जाफराबादच्या बस आगाराची जी गाडी येते आणि कुठं तरी एखादा 2 प्रवासी उतरतो आणि गाडीला डबल बेल मारल्या जाते। तर आमची विनंती आहे, अशा परिस्थितीमध्ये एखादा अपघात होऊ शकतो धावपळीमध्ये। त्यामुळं जाफराबाद बस आगाराच्या सर्व वाहक चालकांना आणि आगार प्रमुखाला विनंती आहे का आपण टेंभुर्णीला एखादा आपला चेकर किंवा काय म्हणतात त्यांचा कर्मचारी त्या ठिकाणी बसून टेंभुर्णी हे बस थांबा केलेला आहे। टेंभुर्णीचं मुख्य बसस्टँड जे आहे त्या मुख्य बसस्टँडपर्यंत गाडी येत नाही, हरकत नाही, आम्हाला त्याच्याशी बोलणं नाही, परंतु जे आहे त्या ठिकाणी तरी बस थांबावी अशी आपल्याला विनंती करतो। शिवाय मी एका वाहक चालकांना बोललो आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्ही आगार प्रमुख राजपूत साहेब आहे किंवा पंडित साहेब यांना का बोलत नाही, यांना तुम्ही का धारेवर धरत नाही? कारण याचे कारण असे झाले की सहलीसाठी या ठिकाणी बस दिल्या गेल्या आणि बस दिल्या गेल्यामुळं या ठिकाणी आपल्या बस कमी आहे। असू द्या, परंतु तुमच्या नियमित वेळेमध्ये जे नियम आहे त्या नियमित वेळेमध्ये वेळापत्रकानुसार बस सोडाव्या आणि वेळापत्रकानुसार बस जे जाते बसला थांबण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वाहतुकीची जर कोंडी होत असेल, काही दुचाकीच्या फोर व्हीलरच्या किंवा काही काळे पिवळे किंवा आणखी कुठल्या वाहनाची जर त्रास होत असेल तर आपण रीतसर आगार प्रमुखाने पोलीस स्टेशनला पत्र द्यावं आणि पोलिसला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जे बसस्टँडचं जे कॅप आहे त्या ठिकाणी गाड्या उभ्या राहू नये म्हणून या बाबतीमध्ये थोडीशी कार्यवाही करावी, एवढी विनंती आपल्याला करतो। धन्यवाद।